गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर खूप दिवसानंतर मी हा ब्लॉग टाकत आहे आपल्या चॅनलवर आणि हा माझा रेसिपी ब्लॉग आहे. तर प्लीज सो ट्यून विथ मी इन माय धिस ब्लॉग. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला एक टिक्की बनवून दाखवणार आहे नवीन प्रकारची. मी घेतले हे बटाटे, उकडलेले बटाटे उकडून घेतलेले आहे मी. आणि हा घेतला आहे मका, हा सुद्धा मी उकडून घेतलेला आहे. आणि रवा, ह्या तिन्ही वस्तूंपासून मी तुम्हाला आलू मका टिक्की बनवून दाखवणार आहे. तर आपण हे आलू सोलून घेऊ आणि याला छान प्रकारे मॅश करून घेऊया. आणि मकासुद्धा यांचे दाणे काढून आपण हे काढून घेऊया आणि मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तर माझा हा मक्का सोलून झालेला आहे. मी दाणे त्याच्यातून काढलेले आहेत, हे उकडलेला आहे. आणि हा मी बटाटा सुद्धा मॅश करून घेतलेला आहे. तर आपण याच्यातले थोडे अख्खे ठेवायचे टिक्कीमध्ये टाकायला आणि थोडे आपण मिक्सरमधून काढून घेऊया. तर याच्यामध्ये मी मक्याचे दाणे घेत आहे थोडे आणि अख्खे थोडे ठेवत आहे. याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडं कढीपत्ता, थोडी मिरची. मुलं आहेत छोटे तर तिखट नाही लागायला पाहिजे म्हणून जास्त नाही घेतली मी, तुम्ही आपल्या चवीनुसार मिरची घेऊ शकता. तर मिरची घेतली, मका घेतला आणि कढीपत्ता. आणि याच्यामध्ये आपण थोडी दही ॲड करूया. थोडी दही घेतली चवीपुरती. आपला हा मिक्सर तयार झालेला आहे. तर आपण हे सगळं एकत्र करून घेऊया. आलू आणि हा मक्याचा जो पेस्ट केला आहे तो, आणि हे अख्खे मक्याचे दाणे हे आणि रवा, आपण हे तिन्ही वस्तू एकत्र मिक्स करून घेऊया. आलू घेतला आहे मी, हे मॅश करून घेतलेलं आहे छान. हातानेच मॅश करून घ्यायचा, छान व्यवस्थित होतो. त्याच्यामध्ये आपण हा पेस्ट घालून घेऊया. मका, मिरची, कढीपत्ता, दही घालून केलेला हा मिक्सर आपण छान एकजीव करून घेऊया. त्याच्यामध्ये आपण थोडा रवा टाकूया. अर्धा वाटी टाकली तरी चालते. आणि हा छान एकजीव करून घेऊया. त्याच्यामध्ये आपण हे अख्खे दाणे जे ठेवले होते ते पण घालून घेऊया टेस्ट करता. मी पण ही रेसिपी फर्स्ट टाइम ट्राय करत आहे, तुम्ही पण करून बघा आणि टेस्ट करून बघा. त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ ॲड करूया. ह्या मिश्रणाचे आपण वेगवेगळ्या टाईपचे किंवा वेगवेगळ्या आकाराचे आपण टिक्की बनवू शकतो आणि आपल्या मुलांना जीव घालू शकतो. यानंतर आपण याच्यामध्ये छान सांबार घालूया. तर मी सांबार धुवून घेतलेला आहे, याला बारीक बारीक करून इथं घालणार आहे मिश्रणामध्ये. याला सुद्धा आपण छान एकजीव करून घेऊया. तर आपला मिश्रण तयार झालेला आहे. आता आपण याचे छान वेगवेगळ्या आकाराची टिक्की बनवू शकतो. आणि ही टिक्की आपण दही सोबत किंवा हिरव्या चटणी सोबत सुद्धा सर्व करू शकतो. आपण तवा आधी तापवून घेऊया छान.
तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करू शकता आणि सॅलो फ्रायसुद्धा करू शकता, पण सॅलो फ्राय खूप छान असते, कमी तेलाचे आणि टेस्टी पण होते छान. तर तवा गरम झालेला आहे, आपण याची छान टिक्की बनवून घेऊया. तुम्ही छान वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या आकाराचे पण टिक्की बनवून घेऊ शकता. असं हार्ट आकाराचे म्हणा, लांबोटे किंवा गोल आकाराचे तुम्ही टिक्की तयार करू शकता. छान. शेवटचा माझा रेकॉर्ड करायचंच राहिलं, मोबाईल बंद पडल्यामुळे शेवटचा भाग तो रेकॉर्ड झालेलाच नाही चवीचा. तर माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.